चंद्रपूर जिल्ह्याचा तापमान हा 40 डिग्रीवरती पोहोचला आहे. त्याच्यामुळे नागरिक हैराण आहे आणि दुसरीकडे बघितले गेलं तर वन्य प्राण्यांनाही त्याचा त्रास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच्यामुळे जे मानव वन्यजीव संघर्षमध्ये जे वाघ बिबटे पकडले गेले आहे त्यांना या ट्रान्झिट सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि त्यांच्यासाठी या ट्रान्झिट सेंटरमध्ये कूलर आणि जे विशेष बाब म्हणजे ग्रीन मॅट आहे ते लावण्यात आली आहे, जेणेकरून वन्य प्राण्याला कोणता त्रास होऊ नये. आणि दुसरीकडे बघितलं गेलं तर पाणवठे तयार केले आहे, म्हणजे छोटे टाके तयार करण्यात आले आहे, जेणेकरून उन्हाचा कोणताही त्रास या वाघ बिबट्याला होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले जाते. आपल्यासोबत डॉक्टर आहे. सर, नेमकी कशी काळजी घेताय तुम्ही या वाघ बिबट्याची? आता सध्या तापमान खूप वाढलेलं आहे व माणसाप्रमाणेच वन्य प्राण्यांना पण उन्हाचा त्रास होत आहे. उन्हापासून त्यांना त्रास होऊ नये यासाठी आपण आपल्या एक रूममध्ये कूलर लावलेला आहे. त्या कूलरमुळे त्याला थंडावा मिळतो, उन्हाचा तेवढा त्रास होणार नाही. त्यासोबतच ओपन एन्क्लोजर आहे, त्या ओपन एन्क्लोजरला आपण एका बाजूने ग्रीन नेट लावलेली आहे, त्यामुळे उष्ण वाऱ्यापासून वन्य प्राण्याचा बचाव होईल. तर आपण बघितलं अशा प्रकारे हे उपाययोजना केली आहे. या ट्रान्झिट सेंटरमध्ये 11 वाघ आणि 4 बिबट आहेत आणि इतर वन्य प्राणी असल्यामुळे त्यांची काळजी या ठिकाणी घेतली जात आहे. निलेश दहा, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.